माझी आई आता पाहतेस काही धीर नाही माझे कोटी झालो वियोग हिंपुटी. पहा आई ती जगदंबा किंवा पंढरीचा विठुराया कोणतेही देवता मी घेतले हे रूप वेगवेगळे आहेत, दिसायला वेगवेगळे आहेत, मूर्त्या वेगवेगळ्या दिसतात, पण यांच्यातलं तत्व एक आहे. उदाहरण ऐकणार माता वर्ग? ऐकणार का? मागच्या माता ताट बसा बरं. तुमचे चेहरे पाहून मला चांगलं वाटलं पाहिजे, असं बसा. पहा तुम्हाला कुंभार माहितीये? कुंभाराचं काम काय? बोला. मडके बनवायचे, मडके गाडगे, पण त्या मातीच्या वस्तू बनवायच्या. कुंभार दादा काय करतो? एका ठिकाणची माती घेऊन येतो, त्या मातीपासनं मडकही बनवतो आणि त्या मातीपासनं पंती सुद्धा बनवतो. बारकाई नाही का? एकाच मातीपासनं मडकही बनवल्या जातं, एकाच मातीपासनं पंतीही बनवल्या जाते. आमच्या समोर जर मडकं आणून मांडलं आणि आम्हाला म्हटलं की घ्या पंती, आम्ही काय म्हणणार? बोला ना. घाबरत आहे का तुम्ही? पार्टी आपलीच आहे, घाबरू नका. काय एखाद्यानं मडकं समोर आणून मांडलं आणि आम्हाला सांगितलं घ्या पंती, आम्ही म्हणणार अरे तुला दिसायला तुम्ही आहे का? हे तर मडकं आहे, तू पंती कसा म्हणतोस? किंवा पंतीला जर एखादा मडकं म्हणत असेल तर आम्ही म्हणणार ही पंती आहे, मडकं नाही. मला सांगायचंय तुम्हाला, पंती आणि मडकं दोन्ही बनलं कशापासनं? मातीपासनं, पण दिसायला कसं आहे? वेगवेगळं आहे. दिसतं वेगवेगळं, आकार वेगवेगळा आहे, पण ज्याच्यापासनं बनलंय, ज्या तत्वापासनं निर्माण झालंय ते माती हे तत्व एक आहे. अगदी तद्वत जसं एकाच ठिकाणची माती आणि त्याच मातीपासनं दोन वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनल्या, माती हे तत्व एक आहे. अगदी तसंच तो भगवान परमात्मा आहे एकच, तत्व एक आहे, पण त्याचे अवतार वेगवेगळे, त्याची रूप वेगवेगळी आहेत. मला सांगायचंय काय तुम्हाला? तात्पर्य यातनं आपली रेणुका आई मोठा देवी असेल किंवा विटेवरचा पंढरीधीश पांडुरंग परमात्मा असेल, विटेवरचा मालक असेल किंवा अन्य इतर देवता असतील, ब्रह्मा विष्णू महेश असतील, त्रिदेवता असतील, आदिशक्ती असेल, हे सर्व आम्हाला दिसायला वेगवेगळे दिसतात, पण आहे एकच, तत्व एक आहे. आणि हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. भेदाभेद करू नये, आहेत एकच, एक समजून पुढे चाललं पाहिजे आणि भक्ती साधली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. जगदंबा ती भगवती किंवा तिलाच साधू संत विठाई म्हणतात, तिलाच विठाबाई म्हणतात. साधू संतांनी आई म्हणून विठुरायाकडे पाहिलं आणि विठुराया आमची आई आहे, ती जगदंबा आमची आई आहे. कोणतंही घ्या, पण आमची माय तो भगवंत आहे, आमची आई आहे, जन्मदाती आई. आजचा अभंग जर आम्ही पाहिला तर तुकोबाराया विनंती करतात जन्मदात्या आईकडे नाही, तर त्या विठ्ठल रूपी आईकडे विनंती केलेली आहे. बघा तुकोबारायाने समोर संकट, आता संकट ज्या ज्या वेळेला भक्तांच्या समोर आले, ज्या ज्या भक्तांनी त्या भगवतीचा धावा केला, त्या त्या वेळेला ती भगवती धावून आलीये. एक उदाहरण, कित्येक उदाहरण आमच्या समोर आहेत किंवा देता येतात. दक्ष प्रजापतीनं त्या भगवतीचा धावा केला, ती धावून आली. अगदी अनेको स्वर्गातील देवादिकांनी त्या जगदंबेचा धावा केला, तेव्हाही ती धावून आली. प्रभू रामचंद्रांनी, भगवान विष्णूंचे अवतार असणारे प्रभू रामचंद्रांनी त्या भगवतीचा धावा केला, ती धावून आली. ज्या त्या वेळेला ज्यांनी ज्यांनी धावा केला, ती जगदंबा ती भगवती धावून येते. आणि अगदी सुंदर उदाहरण मी तुमच्या समोर मांडून जाईल, ती जगदंबा कशी धावून येते किंवा कुणासाठी धावून आली. पहा, पूर्वी जगदंबेच्याच एका रूपाचं वर्णन मी आता तुमच्या समोर मांडणार आहे. पहा, पूर्वी दुर्गम नावाचा एक दैत्य होऊन गेला. दुर्गम ज्याचं नाव, दुर्गम नावाचा दैत्य होऊन गेला. आता दैत्य म्हटलं
पहा बरं, दैत्य म्हटलं की दैत्यांची एक वृत्ती आहे, एक स्वभाव आहे. काय? जे माझं तेही माझं आणि जे दुसऱ्याचं ते सुद्धा. अशी वृत्ती आमच्यातही बऱ्याचदा पाहायला मिळते. आमच्यात सुद्धा अनेक जण असे असतात, माझं आहे ते तर मला पाहिजेच पाहिजे, पण जे दुसऱ्याचं आहे ना तेही मलाच पाहिजे. म्हणून कितीतरी वेळा वाद, कितीतरी वेळा भांडणं निर्माण होताना मला जागोजागी दिसतात. ही जी वृत्ती आहे, मग आता ज्यानं त्याला ओळखून घ्यायचं आपली कोणती वृत्ती आहे. ही राक्षसी वृत्ती आहे, माझं ते माझं, दुसऱ्याचंही माझं. ही वृत्ती कुणाकुणाची आहे आता आपण ओळखून घ्या. आणि आपली वृत्ती असेल तर आम्ही हे काढून टाकायचे. सप्ताह म्हणजे चांगलं घ्यायचं आणि दुर्गुण टाकून द्यायचे. पहा, दुर्गम नावाचा दैत्य विचार केला, स्वर्गावरती विजय प्राप्त करायचा आहे. स्वर्ग नव्हे त्रैलोक्यावरती माझाच ताबा असला पाहिजे, दैत्यांचाच ताबा त्रैलोक्यावरती असला पाहिजे. या दुर्गम नावाच्या दैत्यांनी ओळखलं देवतांची ताकद काय आहे. हा थोडस शांत बसा, समोर लक्ष द्या. पहा, देवतांची ताकद काय आहे, देवतांचं सामर्थ्य काय आहे. पहा, देवतांचं सामर्थ्य म्हणजेच 4 वेद. काय? 4 वेदांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आचरण करतो, वेदांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही चालतो. 4 वेद म्हणजे 4 वेदातील ज्ञान, ते मंत्र म्हणजेच देवतांचं सामर्थ्य आहे, ऋषीमुनींचं ते सामर्थ्य आहे. दैत्यांनी विचार केला, काय आम्ही जर हे वेदच जर चोरून घेतले तर यांचं अस्तित्व संपून जाईल, यांच्याकडे ज्ञानही नाही, ज्ञान संपलं. मंत्रोच्चार म्हणजे यांची ताकद आहे, जपी तपी संन्यासी जे महात्मे आहेत, मंत्र यांची ताकद आहे. हे जर आम्ही चोरून घेतलं तर मग यांच्याकडे काही राहणार नाही, मग आम्हाला त्रैलोक्यावरती ताबा मिळवता येईल, भगवतीचा महिमा आम्हाला ऐकायचंय. या दुर्गम नावाच्या दैत्यांनी आपल्या काही साथीदारांना एकत्रित केलं आणि एक प्रकारे ब्रह्मदेवाचे वेद चोरले. ब्रह्मदेवाकडनं वेद चोरून घेतलेल्या दैत्यांनी देवांकडे असणारं सामर्थ्य, शक्ती, बल, ताकद म्हणजे वेदांची चोरी केली. परिणाम काय झाला ऐका. ऋषी मुनी सगळे काही जपी तपी सगळे मंत्र विसरून गेले, यज्ञ यागादी कर्म बंद पडलं, ज्ञानी लोक ज्ञान विसरून गेले. आता पाप वाढू लागलं, पापाचरण वाढू लागलं आणि पाप वाढलं, पाऊस पडणं बंद झालं. आपल्याकडे जरा जास्तच पाऊस पडला, मला वाटतं आपल्या इकडं लोक जरा जास्त पुण्य करायला लागले, असंच म्हणावं लागेल ना. लोकांनी जरा जास्तच पुण्य केलं म्हणून पाऊस पडला की काय असंही वाटतं. हा ऐका, पाणीही पडेल पाऊसही पडेल असा झाला, जमीन नापीक झाली. आता काही पीकही जमिनीमध्ये उगवत नाहीये, येत नाहीये. आता करावं काय. जो तो प्रत्येक जण उपवाशी राहू लागला, प्यायला पाणीही नाही आणि खायला अन्नही नाही, काहीच नाही. सगळेच उपवाशी राहू लागले. ऋषी मुनी सगळ्यांनी, अगदी देवतांसहित सर्वांनी भगवान विष्णूंकडे जाऊन या दुर्गम नावाच्या दैत्याची तक्रार केली. विष्णूंनी सांगितलं, आपल्याकडे एकच उपाय आहे किंवा आपला सर्वांचा एकच आधार आहे. आणि आधार कोणता? तर ती आदिशक्ती, ती माय भवानी. सांगू, जेव्हा सगळ्यांचा आधार तुटतो, जेव्हा आपल्या साथीला कोणीच राहत नाही, जेव्हा आपण एकटे पडतो ना, तेव्हा ती भगवतीकडे आम्ही आधार म्हणून पाहावं, तिची शरणागती पत्करावी. ती धावून येते, ती आमचा आधार बनते, कारण तिचं अंतकरण आईचं अंतकरण आहे. इतरांनी जरी आम्हाला एकटं सोडलं तरी आई मात्र आमच्या बाजूने उभी. माझं बोलणं कळतंय ना? पहा, आई आम्हाला एकटं टाकू शकत नाही आणि ही आमची आई आहे. विष्णू सांगतात, देवतांनो एकच करा, त्या जगदंबेची उपासना करा, त्या भगवतीची उपासना करा. भगवतीची उपासना केली, त्या जगदंबेची उपासना केली, ती आदिशक्ती धावून आली आणि तिनं सुरुवातीला पाहिलं, अरे माझे हे भक्त
भक्तगण भक्त मंडळी यांची काय स्थिती झाली आहे. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. तिच्या नेत्रातनं अश्रू बाहेर पडले. किंवा तिनं सुरुवातीला जमिनीवरती यांच्या जेवणाची, भोजनाची, अन्नाची व्यवस्था केली. अगदी वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळी पिकं निर्माण केली आणि तिला एक भाज्या पुरवल्या म्हणून तिला एक नाव मिळालं, शाकंभरी माता. आता हे मी देवी भागवत ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारे देवीच्या वेगवेगळ्या रूपांचं महिमान आलेलं आहे. शाकंभरी माता हे एक नाव त्या भगवतीला मिळालं. का तर तिनं त्यांच्या अन्नाची व्यवस्था केली, पीक भाज्या निर्माण केल्या, पाण्याची व्यवस्था केली. अगोदर तिनं आपल्या भक्तांचं रक्षण केलं, त्यांची भूक एक प्रकारे भागवली आणि आता तिचं साध्य म्हणा किंवा तिचं लक्ष होतं दुर्गम दैत्याचा अंत. दुर्गम दैत्याचा अंत त्या भगवतीनं पाहता पाहता अगदी आपलं भयंकर रूप प्रगट करून, भक्तांचं रक्षण तर केलंच केलं, भयंकर रूप प्रगट करून त्या दुर्गम नावाच्या दैत्याचा अंत केला. दुर्गमा दुर्गा. दुर्गा नाव प्राप्त झालं. ती भगवती आहे एकच, पण दुर्गा नावानं प्रगट झाली आणि भक्तांचं रक्षण केलं, भक्तांचं कल्याण केलं. एक नाही, अनेको भक्तांसाठी ती धावलेली आहे. तीच भगवती धावून आलेली आहे. अजून एका भक्ताचं वर्णन मला तुम्हाला सांगायचंय, तुमच्या समोर मांडायचंय. पहा, दक्ष प्रजापती तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. दक्ष प्रजापतीनं एक प्रकारे ब्रह्मदेवांनी जबाबदारी टाकावी. दक्षा, अरे आई, सृष्टी विस्ताराचं कार्य, त्या कार्यात तुला माझी मदत करावी लागणार. दक्ष प्रजापतीनं 10,000 मुलं निर्माण केले. 10,000 मुलं निर्माण केलेले सांगितलं, जा तप करा, तप पूर्ण झाल्यानंतर परत या, तेव्हा मी तुमचा विवाह लावून देईल आणि तुमच्या माध्यमातून पुढे सृष्टीचा विस्तार होईल. 10,000 मुलं तप करण्यासाठी जातात, तप करून परत येतात. आशा होती, उत्साह होता, आता आम्ही घरी जाऊ. घरी गेल्यानंतर आमचे पिताजी आमचा विवाह लावून देतील या आशेनं घरी चालले, आनंदात होते. तप पूर्ण केले. जसे पर्वतावरून खाली आले, मार्गाला लागले, नारदजी भेटले. आता पहा, नारदजी बारकाई नाही का, हे नारदजी त्यांनी लांबून पाहिलं, रे भरपूर मुलांची संख्या आहे. कोण आहेत, कुठले आहेत, कशासाठी आलेत, कशासाठी गेले होते, कुठे जात आहेत, किती आहेत. अनेको एकावर एक प्रश्न मनात निर्माण झाले. नारदजी माहिती आहेत का तुम्हाला? मातावर्ग माहिती आहेत का? कोणी कोणी पाहिले जरा हात वरती करा बरं. हा म्हटल्या ना तुम्ही म्हणाल पाहिले नाही, पण कानांनी अनेकदा ऐकलेत आम्ही. बरं, याही पुढे जाऊन आम्ही नारदांच्या बाबतीत अजून एक गोष्ट आम्हाला चांगली परिचयाची आहे. नारदजी म्हटलं की आम्ही म्हणतो कळीचा नारद म्हणतो. पण सांगू, नारदजी कळीचे नसून कळकळीचे आहेत. का तर नारदजी संत आहेत. नारदजी कळी करतात, पण त्या कळीतलं आमचं हित होतं. आम्ही जर कळी केल्या तर समोरच्याचं 100% वाटोळ. कळतंय ना? आमच्या कळी वेगळ्या आणि आमच्यातल्या बऱ्याच जणांना कळी करायची सवय असते. आम्ही टाळलं पाहिजे. आम्हाला सवय असते त्याची निंदा करायची. पण सांगू, आम्ही जर एखाद्याची निंदा करत असू, त्याचं पाप आम्ही आमच्या माथ्यावरती घेत असतो.
निंदा करू नये, कळी करू नये. नारदजींच्या कळी वेगळ्या, समाजाचं समोरच्याचं हित होतं ते नारदजी. म्हणून नारदजी कळीचे नसून कळकळीचे आहेत. नारदजी मुलांसमोर जातायत. मुलांना म्हटले, मुलांनो, अरे कोण तुम्ही, कुठले तुम्ही, कशासाठी आला, कुठे गेला होता, सांगा. मुलांनी सांगायला सुरुवात केली. म्हटले, आम्ही दक्ष प्रजापतीची मुलं आहोत, दक्षाची मुलं. नारदजी आनंदित झाले. म्हटले, अरे दक्षाची तुम्ही मुलं, मग मी तुमचा अंकल आहे. म्हटले, काय, कोण, असंच ना, अंकल आहे म्हटले, म्हणजे काका आहे म्हटले. दक्ष माझा भाऊ आहे. आनंद झाला आणि म्हटले, मुलांनो ऐका, आता मी तुम्हाला उपदेश करतो, हिताच्या 4 गोष्टी सांगतो, ऐका. तुम्ही तप करून परत आले ना, पुन्हा आता घरी जाऊ नका, बंधनामध्ये अडकू नका. म्हटले, तप करून परत आले, आता पुन्हा तसेच परत तप करण्यासाठी जा. तप करत करत भगवंताची प्राप्ती करून घ्या, घरी जाऊच नका. म्हटले, संसार बंधनात अडकू नका. मुलांनी उपदेश ऐकला. बरं, हे एकदा नाही, पुन्हा दुसऱ्यांदा दक्ष प्रजापतीनं मुलं निर्माण केले. पुन्हा हाच प्रकार, एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा, बऱ्याचदा हेच घडतंय. आता मात्र दक्ष प्रजापतीला राग आला. अरे, मी वारंवार माझं कार्य करतोय. कोणतं कार्य? सृष्टीच्या विस्ताराचं कार्य, जे ब्रह्मदेवांनी माझ्यावरती सोपवलंय ते कार्य मी करतोय ना. माझ्या कार्यात विघ्न आणण्याचं काम नारदजी करतायत. राग आला आणि शाप दिला. नारदजी, तुम्ही वारंवार माझ्या कार्यात विघ्न निर्माण करतायत, माझ्या मुलांना विरक्तीचा उपदेश करतायत. ऐका, माझा शाप आहे तुम्हाला. तुम्ही आजपासनं कधीही कोणत्याही काळी कुणालाही एका जागेवरती थांबून उपदेश करू शकणार नाही. आणि नारदजी काय करतात? एका जागेवरती थांबतात का? नेहमी भ्रमंती करतात, भ्रमंती करतात. भगवंताच्या नामाचा उच्चार करत करत भ्रमंती करतात. नारायण श्री नारायण, नारायण नारायण नारदजी नेहमी भ्रमंती करतात, एका जागेवरती थांबत नाहीत. दक्षाचा शाप त्यांना मिळाला. पुढे पहा, ज्या वेळेला ब्रह्मदेवांच्या कानावरती ही बातमी पोहोचली आहे, दक्षानं नारदांना शाप दिला, संतांना शाप दिला. चुकलंय दक्षा तुझं, म्हटले. दक्षा, चूक केलीस तू. एका संताला शाप दिला, एका साधूला शाप दिलाय. दक्ष म्हटला, माझी चूक नाही, माझ्या कार्यात नारदांनी विघ्न निर्माण केलं. पहा, माझं बरोबर आहे म्हटले, पण ब्रह्मदेवांनी सांगावं, अरे तुला वस्तुस्थितीच माहिती नाही, सत्यता तुला कळाली नाही. दक्षा, ऐक दक्षा, जी संतानं तू निर्माण केलीस ती संतानं धड स्त्रीही नव्हते आणि धड पुरुषही नव्हते. एक प्रकारे किन्नर जातीची निर्मिती केलीस दक्षा तू. आणि याच्या माध्यमातून सृष्टीचा विस्तार तर झाला नसता, पण संकट ओढावलं गेलं असतं. नारदांनी जे केलं ते योग्य केलं म्हटले, योग्य केलं. दक्षाच्या सर्व काही सत्यता लक्षात आली आहे आणि आता दुःख झालं. अरे, मी एका साधूला दुखवलं, एका संताला दुखवलं. सांगू, संत साधू, आम्ही कपट भावानं संतांकडे कधी जाऊ नये. साधू संत
त्यांचा अधिकार आमच्या सामान्यांच्या लक्षात येत नाही. पहा, माझ्या गुरुवर्य आमच्या दिदी खूप गोड सांगायच्या. जे संन्यासी महात्मे असतात ते आपल्या अंगावरती राख लावतात. काय? भस्म म्हणा, राख अंगावरती लावतात. आम्ही जर संतांकडे, त्या महात्म्यांकडे चांगल्या भावनेनं गेलो, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गेलो, तर ते त्यांच्या अंगावरती लावला जाणारा भस्म आम्हाला अंगारा म्हणून प्राप्त होईल आणि आमच्या जीवनाचं कल्याण होईल. पण या उलट जर आम्ही कपट भावनेनं संतांकडे गेलो, पहा बरं, कपट भावानं संतांकडे जाऊन पोहोचलो तर संतांच्या अंगावरती लावला जाणारा भस्म तो आम्हाला जळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. हे संतांचं महात्म्य आहे. साधू संत चुकूनही संतांचा अवमान, संतांची निंदा आमच्याकडनं होऊ नये. आम्ही सामान्य आहोत, संतांचा अधिकार आम्हाला कळत नाही. पहा, साधू संत दक्ष प्रजापती दुःखी होतोय. मी एका संताला दुखवलंय, एका साधूला मी शाप दिला. आता या दुःखातनं निवृत्त मी व्हावं कसा? काय करावं? ब्रह्माजी म्हटले एकच उपाय आहे, तो त्या भगवतीची उपासना कर. भगवतीची उपासना करायला सांगावी. दक्ष प्रजापतीनं भगवतीची उपासना चालू केली. आई भवानी तुझ्या प्रेमी तारसी भक्ताला, अजान महिमा तुझा माऊली नारी भक्ताला. आई भवानी तुझ्या प्रेमी तारसी भक्ताला, अजान महिमा तुझा माऊली नारी भक्ताला. आई पातळी माझ्या वरून जगत सारा, आई पातळी माझ्या वरून जगत सारा. आई गुणांच्या ताब्यात राहणारी नाही.
आगीला घाबरेना स्वतःच म्हटली दक्षा आई तुझा हा विचार सोडून दे दक्षाने हात जोडले आई 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 मी तुझा लेकरू आहे मी तुझा बालक आहे माझी आई आहे जगज्जननी आहे तू जगदंबा आहे तू आदिशक्ती आहे तू आदिमाया आहे भगवती आहे तू कल्याणी आहे आई आई माझी विनंती आई तू दुसऱ्या काही मागत नाही माझी विनंती एकच आहे माझी मुलगी म्हणून जन्म मुलगी म्हणून जन्माला आली आई आईची विनंती जगदंबे आणि मुलगी मला मान्य आहे पण पहा दोन गोष्टी मागितल्या दक्षा तुझी विनंती मला मान्य आहे पण माझ्या दोन अटी तुला स्वीकाराव्या लागतील कोणत्या अटी माझी पहिली मी जेव्हा जन्माला येईल तेव्हा उपवर होईल तेव्हा माझा दिवस त्या भगवान भोलेनाथांशी लावून द्यावा लागेल माझी द्वितीय जेव्हा तुझा माझ्या पती परमेश्वराचा त्या वेळेला तुझ्या सर्वांचा विध्वंस करून निघून जाईल बोला जगदंबा माता की ऐका जगदंबा माता ती जगज्जननी आई म्हणून सुद्धा आमच्यासाठी धावून येते पण वेळ प्रसंगी कठोर सुद्धा तिला बनता येतं वेगवेगळी रूप तिची आहेत ती आईही बनू शकते माया सुद्धा तिच्याकडे आहे करुणेचा सागर प्रेमाचा सागर ती भगवती आहेच आहे पण जिथे जिथे संकट येईल जिथे हा समाज अन्याय अत्याचार याची परिसीमा गाठेल ना मग तिथे ती कालीही बनते तिथे ती दुर्गाही बनते तिथे चंडी चामुंडा म्हणून सुद्धा येते आणि दुष्टांचा निपात करते ती भगवती आहे ती जगत जननी आहे पहा दक्ष प्रजापतीने भगवतीचा गोंधळ घातला आणि अवघ्या विश्वातला पहिला गोंधळी दक्ष प्रजापती बनले मला सांगायचंय तुम्हाला आम्ही जर त्या भगवतीचा धावा केला तर ती धावून येते पहा बरं आमचा मुद्दा काय होता धावा केला तर धावून येते ती जननी आहे म्हणून येते आणि भक्ताचं कल्याण करते फक्त त्या भावनेनं आम्ही त्या भगवतीची भक्ती केली पाहिजे आमच्या अंतःकरणात तेवढी श्रद्धा असावी आणि तुकोबाराया पहा कुठेतरी हीच भगवती जीच विठाई रूपात विटेवरती पंढरीमध्ये विटेवरती उभी राहिलेली आहे त्या विठाईचा धावा जगद्गुरु तुकोबाराया करतायत अभंगाचं प्रथम चरण
धाव घाली आई, आता पहातेस काय, धीर नाही माझे पोटी, झालो वियोग हिपुटी. पहा, आम्ही ऐकलं ती भगवती धावून येते आणि सांगेन मी तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग. ती विठाई आमच्यासाठी कशी धावून येते, तुकोबारायांसाठी कशी धावून आली. मी सुरुवातीला सांगून गेले, तुकोबारायांनी वारी कधी चुकवली नाही. वारकऱ्यांची वारी चुकली तर त्याला अगदी डोंगरा एवढं दुःख वारकऱ्याला होत असतं. तुमच्याकडे कित्येक जण वारी करत असतील, नियमांची वारी. कोण कोण वारी करत बरं, जरा हात वरती करा, टाळी वाजवा बरं, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. वारी म्हणजे वारकऱ्याचा प्राण आहे. तुकोबाराया वारकरी आहेत, नवे नवे वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबाराया आहेत. आणि वारी चुकायचा प्रसंग समोर येतोय. आजारपण जडलेलं आहे, शरीर क्षीण झालं. पहा, यातनं शिकायचंय आम्हाला, घ्यायचंय आम्हाला. काही म्हणतात, बऱ्याचदा बहुतेकांचा समज असा झालाय बरं का, माता वर्ग समोर लक्ष द्या. आमचा काय समज आहे, जोपर्यंत तरुण आहोत, जोपर्यंत शरीर चांगलं आहे, तोपर्यंत घ्या प्रपंच करून, घ्या काम करून, आणि नंतर म्हातारपणी मग करायचाच परमार्थ आपल्याला, असंच ना. म्हातारपणी घ्यायचा झेंडा हातात, जायचंच मग वारीला. आता बाकीचं करून घेऊन नंतर जाऊ, पण म्हातारपण येणारच आहे अशी गॅरंटी कुणाला आहे? जरा हात वरती करा बरं, सांगू शकता का? म्हातारपण येईलच असं नाही. हा देह कधी जाईल गॅरंटी नाही, भरवसा नाही. पहा, आमचं बऱ्याचदा होतं असं. आम्ही काय करतो, आम्ही जर एखाद्याला म्हणावं चला वारीला, पहा गंमत अशी होते, ते म्हणतं नाही माझी मुलं अजून शिकत आहेत. मुलं शिकतात, ते एकदा चांगल्या जॉबला, चांगल्या नोकरीला लागले की मग आम्ही येऊ. मुलाला चांगली नोकरी लागते, मग म्हणावं चला वारीला. मग काय म्हटलं जातं, त्याचं उत्तर काय येतं नाही. आता नोकरी मिळाली, आता त्याच्यासाठी छोकरी पाहावी लागणार, आणि मग एकदा का त्याचं झालं मग आम्ही रिकामेच वारीला यायला. बरं, विवाह सुद्धा लावून दिला जातो, मग म्हटलं जातं चला वारीला. पुन्हा ते म्हणतात नाही नाही, छोटे छोटे नातवंड आहेत, त्यांना सांभाळायला कोणी होतं ना, असं बाबा सांभाळायला कोणी नाही, त्यांच्याकडे पाहावं लागणार. म्हणजे आमचं जीवन असंच निघून जातं. आणि अगदी शेवटच्या काळात, वृद्धापकाळात घरातल्यांनाच अडचण व्हायला लागते. आम्ही तर त्यांच्यासाठी एक एक दिवस लांब होतो, हे राहिलं ते राहिलं, पण ज्याच्यासाठी उभं जीवन जगलं तोच मुलगा शेवटी हातात दांडा घेतो, मग या म्हाताऱ्याच्या हातात झेंडा येतो. कळतंय ना माझं बोलणं? म्हणून जोपर्यंत शरीर धड धाकट आहे, चांगलं आहे, तोपर्यंत आम्ही परमार्थ, त्याच क्षणी परमार्थाला सुरुवात केली पाहिजे. आणि वारी इच्छा असेल पण शरीरात ताकद नसेल तर वारी घडणं थोडक्यात अशक्य आहे. मन वारीत गुंतून राहतं पण जाता येत नाही शरीरामुळे. मग असं होऊ नये. मग आज आपलं शरीर चांगलं आहे ना, मग आम्ही वारी चुकवू नये. पहा पुढे चला. जगद्गुरु तुकोबारायांची इच्छा आहे की वारीला जावं, पण शरीर आता साथ देत नाही, आजारपण जडलं. धावा करत होते, त्या विठाईला आवाज देत होते. प्रसंग पहा, त्या विठ्ठलाला आळवणी करत होते मनोमन. ज्या रस्त्यानं वारकरी गेलेत ना, त्याच रस्त्यानं देहूच्या बाहेर येऊन त्याच ठिकाणी तुकोबा थांबले आणि त्या विठ्ठलाची आळवणी करत होते. मनोमन भगवंताला माझ्याकडे ये म्हणून विनंती करत होते. पुढे त्या वारकऱ्यांसोबत समवेत निरोपही पाठवलेला. त्या विटेवरच्या मालकाला माझा निरोप सांगा, माझा नमस्कार जाऊन सांगा. हे भाविक, हे भक्तगण, हे वारकरी त्या विठ्ठलाच्या जवळ गेले. आता वारकरी म्हटलं, पंढरीचं वर्णन म्हणा किंवा वारीचं वर्णन म्हणा, वारीच्या काळात सगळे एकत्रित
येतात चंद्रभागेच्या काठावरती, तीरावरती, त्या वाळवंटावरती सगळी संतांची भक्तांची मांदियाळीच त्या ठिकाणी. अगदी साधू संत अनेको वारकरी एकत्रित जमले, त्यांच्यातच हे सुद्धा वारकरी, देहूचे वारकरी सुद्धा गेलेले आहेत. रात्रीची वेळ आहे, आज लागली, आता उद्या पहाटे लवकर उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं आणि पटकन रांगेत उभं राहायचं, त्या विठुरायाचं दर्शन करायचं. चंद्रभागेत स्नान करतात. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आहे, आस आहे. पाहता पाहता रांगेत उभं राहून चालता चालता विठ्ठलाच्या चरणाजवळ गेले. विठ्ठलाच्या त्या पंढरीच्या मालकाच्या जवळ जाऊन पोहोचले. स्वतःचा नमस्कार सांगितला, पण या वारकऱ्यांनी सांगितलं, भगवंता, अरे तू आमचा मायबाप आहेस, आम्हा वारकऱ्यांचा तू मायबाप आहेस. आम्ही आलो तुझ्या एका लेकराचा निरोप, एक नमस्कार, तुकोबांचा नमस्कार. देवा, तुमचा आवडता भक्त तुकोबारायांनी नमस्कार सांगितलाय. अगदी एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आम्ही काकड्यात म्हणतो हे सगळे अभंग, त्या अगदी त्या प्रसंगाचं वर्णन. माझा नमस्कार देवाला सांगा हे तुकोबांनी सांगितलंय, भक्तांनी सांगितलं त्या विटेवरच्या मालकाला, त्या विठ्ठलाच्या, त्या भगवंताला. तो विटेवरचा मालक पहा, भक्ताला जेवढा भगवंत प्रिय असतो तेवढाच देवाला भक्त प्रिय असतो. आम्हाला एवढंच माहिती आहे की भक्ताला देव आवडतो, पण आम्ही कधीतरी हाही विचार करावा की देवालाही भक्त जीवापाड आवडत असतो, देवालाही भक्त आवडतो. त्याच वेळेचा सुंदर प्रसंग, अगदी पहा, रुक्मिणी माता आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा फार गोड आहे आणि मुलाचा आहे, बारकाई नाही का. रुक्मिणी माता आणि पांडुरंग परमात्मा दोघांनीही ऐकलं. वारकरी सांगतात, तुकोबांनी नमस्कार सांगायला सुरुवात सांगितलाय, निरोप पाठवलाय. निरोप कोणता होता? देवा लवकर या, तुमच्या विना तुमचा वियोग मला सहन होत नाही. नमस्कारही सांगितला होता. रुक्मिणी माता आणि पंढरीचा मालक दोघे जण संवाद साधतात. भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांना म्हणतात, रुक्मिणी, माझ्या तुकोबा वाचून मला आता करमेन असं झालंय, मला राहावत नाहीये. सगळी वारकरी मंडळी पंढरीत आली आहे, पण माझं मन मात्र देहूला पळतंय. काय गंमत आहे पहा ना. सगळ्या वारकऱ्यांचा मेळावा पंढरीमध्ये एकत्रित झालाय आणि जगाचा मालक म्हणतोय, रुक्मिणी, माझं मन आज पंढरीत लागत नाही, देहूकडे मन पळतंय, माझ्या तुकोबाकडे मन धावतंय, माझं तुकोबाकडे जावं वाटतंय. रुक्मिणी आई साहेब म्हणतायत, स्वामी ऐका ना, तुकोबा एका भक्ताकडे जायचा विचार तुम्ही करत आहे, म्हणजे बाकीचे आलेले भक्त यांना टाकून तुम्ही एका भक्ताकडे जाणार कसे? अगदी सगळ्यांचाच विचार करावा लागणार. ऐकलं रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी मातेने सांगितलं, स्वामी एक काम करा, तुम्ही गरुडाला तुकोबांकडे पाठवा आणि गरुडाला तुकोबांना घेऊन या ठिकाणी यायला सांगा. गरुडाला आज्ञा झाली, देहूला जा आणि तुकोबांना घेऊन ये. गरुड म्हणजेच भगवान विष्णूंचं वाहन. हे गरुड निघाला, देहूच्या जवळ आला तर बाहेरच तुकोबाराया भजन करत होते दिसले. तुकोबाराया गरुड आला, गरुडाने तुकोबांना विनंती केली, तुम्ही माझ्यावरती बसून, माझ्या पाठीवरती बसून तुम्ही पंढरीला चला, जगाच्या मालकानं तुम्हाला घ्यायला मला पाठवलं आहे, चला, तुमची विनंती आहे. तुकोबाराया म्हणतायत, पहा, तुकोबांनी सांगितलं, नाही, मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही. आता का, त्याचं कारण सुद्धा सांगून जाते, बारकाई नाही का. तुकोबाराया गरुडावरती बसायला नकार देतात. गरुड विनंती करत होता, पण तुकोबाराया बोलले, नाही गरुडा, अरे ऐक, पायातली चप्पल, पायातली वाहन जर जास्त किमतीची असेल, मग ती आम्ही डोक्यावरती मिरवावी का? बोला, डोक्यावरती मिरवावी का? पायातली चप्पल जास्त किमतीची आहे म्हणून ती आम्ही डोक्यावरती ठेवून पुढे चालत नाही, मिरवत नाही. हा, थोडा गोंधळ, शांत ठेवा थोडंसं वातावरण. पहा,
तुकोबाराया म्हणतायत, पायीची वाहन पायीवरी. पहा, पायातली वाहन पायातच ठेवली पाहिजे, डोक्यावरती मिरवून चालत नाही. जी माझ्या देवाची बसायची जागा आहे त्या ठिकाणी मी बसणारे नाही म्हटले. गरुड कंटाळला, गरुडाला परत जायला सांगितलं तुकोबांनी. गरुड परत आला. फार गोड संवाद आहे. विठ्ठलाला सांगितलं, तुकोबांचा जो संवाद होता सगळं काही सांगितलं. आता मात्र रुक्मिणी माता म्हणतात, देवा आता उशीर करू नका, देवा आता तुम्हीच जा आणि तुमच्या तुकोबाला घेऊन या, तुम्हीच जा म्हटल्या. तो विटेवरचा मालक तुकोबांना भेटण्यासाठी पंढरीवरनं देहूला आला. आम्ही इथपर्यंतच ऐकतो किंवा आम्हाला इथपर्यंतच माहिती आहे की हे भक्त वेगवेगळ्या ठिकाणावरनं पंढरीला जातात. माहेर पंढरीला म्हणतात, भक्त आपलं माहेर म्हणतात आणि त्या पंढरीला जातात. पण आम्ही हेही कधीतरी जाणून घेतलं पाहिजे की तो देव सुद्धा पंढरी सोडून भक्तासाठी त्याच्या ठिकाणी जायची तयारी त्या भगवंताची असते. जेवढा भक्त देवाला भेटण्यासाठी आतुरलेला म्हणा किंवा आसुसलेला असतो, तसाच तेवढीच तळमळ देवाची भक्तासाठी असते. विठ्ठल तुकोबांना भेटण्यासाठी जगाचा मालक देहूला आला. अगदी हा जो प्रसंग आहे मी म्हणणार नाही, पण माझ्या बुद्धीनं भगवतीच्या कृपेनं अगदी हा भाव या अभंगाचा मांडला जातोय. पहा, तुकोबांचा हा जो जीवनातील चरित्रातील हा जो प्रसंग आहे, यातील जी तुकोबारायांची तळमळ होती, देवाची माझी भेट व्हावी. खरं सांगू, आमच्या मनात जर देवाला भेटण्याची तळमळ नाही झाली तर तो देव आम्हाला भेटणं अवघड नाही, कठीण नाही, पण तळमळ जागी झाली पाहिजे. निष्ठा श्रद्धा आमची भगवंताबद्दल जागी झाली पाहिजे. तो भगवान परमात्मा आळवणी केली, त्या विटेवरच्या मालकाची आळवणी केली तुकोबारायांनी. तो विटेवरचा मालक म्हणजेच ती विठाई, ती विठाई धावून आली. तो भगवान परमात्मा धावून आला. एकासाठी नाही, अनेकांसाठी, आमच्यासाठी सुद्धा निश्चित येईल, पण आमची भक्ती तेवढ्या श्रेष्ठत्वाची असावी. सोपं सांगून जाते. पहा, आमचा विचार असतो किंवा आम्ही देवाच्या मंदिरात जातो. आम्ही रोज 8 दिवसातनं एकदा तरी देवाच्या मंदिरात जातो किंवा कोणी रोजचा नियम करतं, रोज सकाळी देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. आम्ही देवाकडे देवाच्या मंदिरात जातो दर्शनासाठी. पण कधीतरी आम्ही आमच्या मनात हाही विचार आणला पाहिजे किंवा आमच्या मनात ही सुद्धा तळमळ झाली पाहिजे की त्या देवानंही कधीतरी माझ्या घरी यावं आणि माझ्या घराला मंदिर बनवावं. हा जर विचार आमच्या मनात निर्माण झाला तर निश्चित आमची भक्ती साधकी ठरली म्हणता येईल. आणि आज माझी अजिबात अपेक्षा नाही की तुम्हाला सगळ्यांनाच कीर्तन आवडावं. पहा बरं का, कारण मी बोलणारी एकटी आहे, ऐकणारे बहु आहेत, कित्येक बरेच जण आहेत. प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं असणार. जरा स्पष्ट बोलते. कुणाला कीर्तनकाराकडनं विनोद हवा असतो, कुणाला तत्वज्ञान हवं असतं, आणि बरेच जण अगदी घरी वेळ जात नाही म्हणून टाइमपास म्हणून येऊन बसत असत. तुमचं सांगत नाही बरं, तुम्ही बिचारे सगळेच चांगले. उद्या दुसऱ्या ठिकाणी गेले की मग तुमचंच सांगणार. पहा, प्रत्येकाचा कीर्तनाला येण्याचा हेतू वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाची कीर्तनकाराकडनं अपेक्षा सुद्धा वेगवेगळी असते. पण माझं थोडंसं मत वेगळं आहे किंवा माझं म्हणणं आहे, तुम्ही तुमचा मोलाचा वेळ या ठिकाणी देताय. असं इथं कोणी आहे का ज्याला काही काम धंदाच नाही? आहे का? नाही ना. प्रत्येकाला काहीतरी काम धंदा आहे. मग तुम्ही तुमची कामं बाजूला सोडून इथे येऊन 2 तास बसताय. मग काहीतरी बाकीच्या गप्पा गोष्टी करत, काहीतरी विनोद सांगत वेळ घालवणं हे तरी मला पटत नाही. जे मी वाचलंय, गुरूंच्या मुखातनं ऐकलंय आणि जे तुमच्या आमच्यासाठी एक प्रकारे प्रेरणादायी आहे, आमचं हित करणारं आहे,
तेच तुमच्यापर्यंत पोहोचावं हा माझा तळमळीनं प्रयत्न असणार आहे आणि तुमची सुद्धा तीच तळमळ असावी. आम्ही आमचा मोलाचा वेळ देतोय ना, तो सत्काराने लागला पाहिजे. काहीतरी घेता आलं पाहिजे, काहीतरी यातनं मिळवता आलं पाहिजे. मी सांगू, काहीतरी यातनं शिकून आम्हाला आमचं जीवन घडवता आलं पाहिजे. वाईट सोडून चांगलं आचरणात आणता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि याही पुढे जाऊन त्या भगवतीची भक्ती आम्हाला साधता आली पाहिजे. भक्ती अनेको भक्तांनी साधली, अनेक उदाहरणं आम्ही ऐकली. भक्ती आम्ही सुद्धा साधतो. हा पहा, भक्ती आम्ही सुद्धा करतो, करत नाही असं नाही. इथे आला ही भक्तीच आहे, पण भक्तीचे प्रकार वेगवेगळे आहेत. जो तो प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करतो आणि आम्ही या सप्ताहाच्या माध्यमातून ज्या भगवतीची भक्ती करतोय, तिची भक्ती करण्याचा सुद्धा एक प्रकार आहे. हे तर आहेच आहे, पण त्या भगवतीला काय आवडतं तर गोंधळ. पहा, कळतंय ना तुम्हाला? आता गोंधळ म्हटलं की काही महिला हसल्या, थोड्याशा गालात हसल्या, पण ऐका, गोंधळ आम्ही घालतो, नवल नाही. गोंधळ अनेकांनी घातला आणि सांगू, ज्यांचा अभंग आम्ही निवडला त्या तुकोबारायांनी सुद्धा गोंधळ घातला. आम्ही गोंधळी गोंधळी करू शकतो. त्या भगवतीच्या नामाचा उल्लेख करू शकतो. ह्या एक हात करते, परमात्मा हात करते, हात बरोबरी माता राणी हो साधू संतांनी गोंधळ घातला, भक्ती केली. आम्ही सुद्धा जगदंबेची भक्ती करतो. तुकोबारायांनी गोंधळ घातला, नाथबाबांचा गोंधळ आम्ही 2 वेळा ऐकला. नाथबाबांनी जगदंबेचा गोंधळ घातला आणि आम्ही सुद्धा गोंधळ घालतो, पण आमचा गोंधळ थोडासा वेगळा असतो. आमचा गोंधळच असतो. आम्ही सुद्धा गोंधळ घालतो. आमचा कसा गार, बस बस
आमचा हा गोंधळ पहा. आम्ही भक्ती करतो, गोंधळ घालतो, मान्य आहे मला. विनोदाचा भाग सोडून द्या. प्रत्येक जण अभंग गाऊ शकत नाही, प्रत्येक जण अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं गोंधळ घालू शकत नाही. पण साधी भोळी का होईना भक्ती आम्ही करतो. भक्ती करणं महत्वाचं आहे, गोंधळ घालणं महत्वाचं आहे. आम्ही काय म्हणतोय, कसं म्हणतोय, ते स्वरात आहे का, ते तालात आहे का, याच्यापेक्षा किती मनातनं म्हणतोय, किती निष्ठेनं म्हणतोय, ते महत्वाचं आहे. आणि देवाला काय लागतं, तेवढंच लागतं. अंतकरणातला भाव पाहतो, बाकीचं पाहतो ना बाबा. आमच्याकडे किती पैसा आहे, आम्ही कसे दिसतो, आम्ही काय करतो, हे काही भगवान पाहत नाही. कारण ते त्यानंच आम्हाला दिलंय. ते आपल्याकडनं त्याची अपेक्षाही देव करत नाही, देणाराच तो आहे. आमच्याकडनं त्याला हवं काय, तर एक फक्त अंतकरणातला भाव पहा. भगवंताला अंतकरणातली श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. निष्ठा, श्रद्धा, भाव जर आम्ही देवाला दिला, त्या भगवतीला दिला, तर निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म पहा. भगवंताला भाव पाहिजे, अंतकरणातली निष्ठा पाहिजे. निष्ठा असेल तर देव येतो, आमच्यासाठी येतो. आणि कुणासाठी आला किंवा कुणाचं हित केलं, भाव पाहून कोणाची मदत केली. एक सुंदर गोड उदाहरण मी तुमच्या समोर मांडून जाईल, पहा बरं. माऊली ज्ञानोबा राया, नामदेव राया आणि अनेको त्यांच्या समवेत साधुसंत मंडळी. खरं पाहिलं तर आमची पुण्याई, नवे नवे या भूमीची पुण्याई. या भूमीला साधुसंत लाभले. साधुसंतांचा जन्म किंवा आपली महाराष्ट्र भूमी संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. अगदी भारत भूमी तर श्रेष्ठ आहेच आहे, पण त्यातली त्यात ही महाराष्ट्र भूमी संत भूमी आहे. आणि इथल्या संतांचं चरित्र आम्ही निश्चित पाहिलं पाहिजे, त्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. मला तुम्हाला सांगायचं, या संतांकडे पाहून आम्ही शिकलं पाहिजे की आम्ही किती भक्ती करावी, कुठपर्यंत भक्ती केली पाहिजे. पहा, आम्हाला जर प्रपंच करायचा आहे, संसार करायचा आहे, तर आम्ही खालच्या माणसांकडे पाहून जगलं पाहिजे. बारकाई नाही का बरं. संसार करायचा आहे, चांगला संसार, प्रपंच करायचं, खालच्या व्यक्तींकडे पाहून जगावं. आणि जर परमार्थात यशस्वी व्हायचंय तर साधू संतांकडे म्हणजे वरच्यांकडे पाहून जगावं. का, याच्या पाठीमागचं कारण आहे. जर प्रपंचामध्ये, संसारामध्ये आम्ही जर वरच्यांकडे पाहायला लागलो तर आम्हाला दिसल अमुक अमुक व्यक्तीचा खूप मोठा बंगला आहे, त्याच्या घराच्या समोर अगदी 2-2 फोर व्हीलर उभ्या आहेत, त्याच्याकडे एवढी जमीन आहे, त्याच्याकडे तेवढं धन आहे. मग आम्ही काय करू, मलाही तेवढं कमवायचंय, मलाही तेवढं धन जमा करायचंय, पैसा मिळवायचा. पैसा गरजेचा आहे, संपत्ती महत्वाची आहे, पण कुठपर्यंत सांगते, मोलाचं सांगते, बारकाई नाही का. पैसा आमच्यासाठी महत्वाचा आहे, पैसा आम्ही कमवावा, पण पैशापेक्षाही जास्त आम्ही पुण्य कमवलं पाहिजे. का, पैसा ठेवण्यासाठी जागा लागते. जिथे पैसा असेल तिथे धोका सुद्धा असतो. पैसा ठेवण्यासाठी जागा लागते. पुण्याचं तसं नाही, पुण्य ठेवायला जागा लागते का. तुमच्या घरामध्ये एखादी रूम तुम्ही पुण्यासाठी ठेवली का बाजूला, हा नाही. पुण्य ठेवायला
काहीच लागत नाही, ते आमच्या सोबतच राहतं किंवा सोबत येतं. पैशापेक्षा माणसानं जास्त पुण्य कमवावं, कारण ज्या ठिकाणी पैशाचं काम थांबतं त्या ठिकाणापासून पुण्याचं काम पुढे चालू होतं. म्हणून पैशापेक्षा पुण्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. मी सांगतेय तुम्हाला, पहा बरं का, फिरून फिरून आपल्याला जागेवरती यायचंय. अगदी प्रपंच करत असताना आम्ही खालच्यांकडे पाहावं. वरती पाहिलं तर पैशावाली माणसं दिसतील आणि प्रयत्न करू लागलो तर दुःखच वाटायला येईल. अगदी धन संपत्ती मान सन्मान हे आमच्या प्रारब्धानं आम्हाला प्राप्त होत असतं. या उलट प्रापंचिक व्यक्तीनं जर खाली पाहिलं तर दिसेल अरे आपल्यापेक्षाही गरीब माणसं आहेत. अशी सुद्धा माणसं आहेत की दिवसभर काम केलं नाही तर रात्री उपवाशी झोपावं लागतं. अशी सुद्धा माणसं पाहायला मिळतील. मग लक्षात येईल अरे त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी पटीनं सुखी आहोत आणि समाधान प्राप्त होईल. समाधान मिळालं म्हणजे सुखी झालो आपण, सुख मिळालं. पहा, आणि पारमार्थिक व्यक्तीनं वरती का पाहायचं? वरती जर पारमार्थिक व्यक्तीनं पाहिलं, पारमार्थिक व्यक्तीनं खाली पाहिलं तर आमच्यासारखे सामान्य दिसतील, ज्यांना भक्ती कळत नाही, ज्यांना परमार्थ कळत नाही. सामान्यांकडे पाहून परमार्थ साधायचा राहून जाईल. म्हणून परमार्थ करायचा वरती पाहायचं. कुणाकडे? माऊली ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया, नाथ बाबा, अगदी जनाई मीराई मुक्ताई या साधू संतांकडे पाहावं. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला कळेल की बाबा रे, आम्हाला अजून कुठपर्यंत भक्ती करायची आहे, आमची भक्ती अजून किती कमी आहे, आम्हाला सुद्धा तिथपर्यंत जायचंय. साधू संतांकडे पाहिल्यानंतर कळेल. साधू संतांचं चरित्र ते आम्ही कधीतरी पाहिलं पाहिजे. मला सांगायचंय तुम्हाला, माऊली ज्ञानोबाराया आणि नामदेवराया, पहा बरं, चरित्रामध्ये गोड प्रसंग येतो. ज्ञानोबाराया नामदेवराया तीर्थयात्रेसाठी निघाले. तीर्थयात्रा करत करत अगदी काशी विश्वनाथाचं दर्शन करून हस्तिनापूर म्हणजे आजचं दिल्ली, थोडस धावत धावत वेगात सांगते मी तुम्हाला, हस्तिनापूर या ठिकाणी येऊन पोहोचले. आणि नामदेवरायांनी अगदी एक भगवंताचं मंदिर, मंदिरामध्ये साधू संत त्या ठिकाणी थांबले. अनेको गावोगावचे श्रोते एकत्रित झाले. नामदेवराया कीर्तनासाठी उभे राहिले. नामदेवरायांनी कीर्तनाला सुरुवात केली आणि नामदेवरायांची म्हणा या ज्ञानोबारायांची, साधू संतांची ख्याती त्या हस्तिनापूरच्या बादशहाच्या कानावरती जाऊन पोहोचलेली होती की या संतांचं महिमान मोठं आहे, अशक्य ते शक्य करतात. बादशहा त्या ठिकाणी आला. बादशहा आला, मंदिराच्या बाहेर उभा राहिला. मंदिराच्या बाहेर उभा राहिला, त्या ठिकाणी उभा राहून तो कीर्तन ऐकू लागला. नामदेवराया कीर्तनातलं सांगताय, आम्ही जर निष्ठेनं श्रद्धेनं देवाचं नाव घेतलं तर अगदी अशक्य ते शक्य होऊन जात. पहा बरं, देवाच्या नामात खूप सामर्थ्य आहे. जे कशानंच शक्य होऊ शकत नाही ते नामानं शक्य होतं. नामाचं महत्व सांगितलं नामदेवरायांनी. आणि पुढे पहा, ते ऐकावं बादशहानं. बादशहाला राग आला. नामाचं सामर्थ्य सांगताय, जे अशक्य ते शक्य नाम करत, हे नामदेवांचं वाक्य होतं. बादशहा त्यानं बाजूलाच असलेली एक गौमाता, एक गाय, ती त्यानं त्या गायीवरती वार केला. ती गाय धारातीर्थी पडली, गाय मारली. ती गाय जमिनीवरती कोसळली. ना रागात तो बादशहा आतमध्ये मंदिरात गेला. नामदेवाला म्हटला, नामदेवा अरे तू सांगितलंस की देवाच्या नामात खूप ताकद आहे, अशक्य ते शक्य करण्याचं सामर्थ्य देवाच्या नामात आहे. म्हटला बादशहानं म्हणावं, नामदेवा तुम्ही जे साधू संत नित्य देवाचं नाम गाता, त्याचं महिमान गाता, अरे तुमचा देव खरा आहे का? किंवा तुम्ही जी भक्ती करता ती भक्ती खरी आहे का, हे मला प्रत्यक्षात जाणून घ्यायचंय. म्हटले ऐक, जर तुमची भक्ती खरी असेल, जर तुमचा देव खरा असेल तर मेलेली गाय जिवंत करून दाखव. कोणी सांगितलं? जागे आहेत ना का झोपले?
बादशहा काय म्हटला, जर तुमची भक्ती खरी असेल, तुमचा देव खरा असेल, तर मेलेली गाय जिवंत करून दाखव. नामदेव राया असं नाही विश्वास होता देवावरती, होईल की नाही हा प्रश्नच किंवा ही शंका त्यांच्या मनात निर्माण झाली नाही. नामदेव राया म्हटले 3 दिवस थांबा, 3 दिवसानंतर 3 दिवसात माझी ही गाय जिवंत होईल, माझा देव ती गाय जिवंत करेल. 3 दिवस थांबा म्हटले आणि नामदेवानं त्या भगवंताचा धावा चालू केला. भगवंताचा धावा चालू केला. भगवंताबद्दल एक प्रकारे नामदेव राया म्हणतात, देवा माझी परीक्षा पाहू नकोस, देवा माझ्यासाठी धावून ये, ही मेलेली गाय जिवंत कर. देवा हा प्रश्न एका भक्ताच्या भक्तीचा आहे, देवा हा प्रश्न तुझ्या अस्तित्वाचा आहे, देवा तुला यावा लागेल. 1 दिवस झाला, 2रा दिवस झाला, 3रा दिवस उलटू लागला. नामदेव राया म्हणतात, देवा आता माझ्याकडे धीर राहिला नाही. कुठेतरी हाच भाव जो भक्ताच्या मनामध्ये भगवंताला धावा केल्यानंतर धीर उरत नाही, हाच भाव या अभंगात मानलेला आहे. नामदेवरायांचा सुद्धा जसा तुकोबांचा भाव होता, तोच नामदेवांचा भाव आहे. देवा आता माझ्याकडे धीर राहिला नाही, तू धावून ये. अभंगाचं 2रं चरण. धीर देवाचा धावा करत असताना भक्त देवाला सांगतात, देवा आता लवकर धावून ये. पहा मी अगदी थोडक्यात आवरणार आहे पण फक्त थोडा वेळ शांततेने ऐका. नामदेव राया धीर उरला नाही का? 3रा दिवस चालू झाला होता, 3ऱ्या दिवसाची सुरुवात झाली होती. मी तर सांगितलं बादशहाला अगदी 3 दिवसात गाय जिवंत करून दाखवेल, माझा देव गाय जिवंत करेल. 3रा दिवस तर जवळजवळ पूर्ण होत आलाय. भगवंताचा धावा केला आणि 3रा दिवस अगदी संपण्याचा काळ. त्या जगाच्या मालकाला यावं लागलं. भक्ताच्या काळजीपोटी जगाचा मालक आला आणि एका क्षणात जमिनीवरती कोसळलेली ती मरून पडलेली गाय जिवंत झाली, उठून उभी राहिली. भक्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो भगवान परमात्मा त्याला आणण्याची ताकद, जो आवडीने भावे हरी नामाने, 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 आवडीने भावे
चरित्र किंवा हा प्रसंग आम्ही ऐकला. अगदी पहा, साधू संतांची भगवंताला आळवण्याची ही पद्धत आहे. एक प्रकारे अंतःकरणातली निष्ठा यातनं दिसते आम्हाला. निष्ठेनं देवाला आळवतात, देवाला सुद्धा यावं लागतं. अगदी तुकोबारायांना त्या विठाईचा वियोग सहन झाला नाही. ज्या ज्या साधू संतांना वियोग सहन झाला नाही, त्या विठाईची प्रार्थना केली की ती विठाई धावून येते. कित्येक साधू संतांकरिता आली, कित्येकांचं हित केलं. आणि सांगू, अगदी 2 मिनिट मातावर ताट बसताना माझ्याकडे लक्ष द्या. ती विठाई पहा, ती जगदंबा, ती भगवती, आम्ही म्हणतो ती वेगळी आहे, पण वेगळी नसून ती जगदंबा, ती भगवती आमच्यात दडलेली आहे. कळतंय का तुम्हाला? ती जगत जननी, तिचं वास्तव्य आमच्यात आहे. स्त्री शक्ती म्हणजे ती आदिशक्ती आहे. ओळखता आलं पाहिजे. स्त्रीला आपली ताकद ओळखता आली पाहिजे, आपलं सामर्थ्य ओळखता आलं पाहिजे. जर स्त्री शक्तीनं स्वतःची शक्ती, स्वतःचं सामर्थ्य ओळखलं तर अशक्य काही नाही. आणि सांगू, शक्तीशिवाय शिव सुद्धा अपूर्ण आहे. शिवाला सुद्धा शक्तीची गरज लागते. शक्ती महत्वाची आहे. भगवंतीची ताकद आमच्यात आहे. एका स्त्रीनं आपलं सामर्थ्य ओळखलं, आपली ताकद ओळखली आणि या महाराष्ट्राच्या मातीला एक जाणता राजा प्राप्त करून दिला. नाव काय त्या स्त्रीचं? जिजामाता. स्वतःचं सामर्थ्य ओळखलं आणि महाराष्ट्राला अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा, स्वराज्य निर्माण करणारा राजा दिला. पुन्हा अजून एका स्त्रीनं स्वतःची ताकद ओळखली. इंग्रजांविरुद्ध अगदी प्राणपणाला लावून ती लढली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जी इंग्रजांविरुद्ध लढली, तिचं नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई. हे स्त्री शक्तीचं सामर्थ्य आहे, ही स्त्री शक्ती आहे. अगदी जवळचं उदाहरण देते सांगू. एका स्त्री शक्तीनं स्वतःचं सामर्थ्य ओळखलं आणि अनेको अनाथ लेकरांची ती माय बनली. नाव काय त्या स्त्रीचं? बऱ्याचदा विदर्भामध्ये पहा, भगवतीच्या कृपेनं बऱ्याचदा विदर्भामध्ये कथा करण्याचा योग आला, त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. त्या भागामध्ये जर आम्ही पाहिलं तर सिंधुताई सपकाळ हे नाव खूप मोठं आहे, आम्हालाही माहिती आहे. अनाथ लेकरांची माय बनल्या सिंधुताई सपकाळ. आमच्या जवळचं उदाहरण. फक्त आम्हाला आमची ताकद ओळखता आली पाहिजे. यातनं आजच्या कीर्तनातनं बाकी काही घेता आलं नाही, हरकत नाही. पण तुम्हाला विनंती आहे, आमच्यात एक गैरसमज आहे की स्त्री दुर्बल आहे, स्त्री अबला आहे. हा गैरसमज संपला पाहिजे. बऱ्याचदा संपत आलेला आहे, पण तरी सुद्धा आम्ही स्वतःला कमी लेखू नये. आमच्यातलं सामर्थ्य, आमच्यातली ती भगवती ओळखा आणि पुढे जीवन जगा. त्या भगवतीची हीच कृपा एक प्रकारे या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून ही अशा प्रकारे कृपा होते. त्या भगवतीचं मला असं झालंय की माझं मस्तक कधी तुझ्या चरणावरती टेकवतो. अभंगाचं 4थं
माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जसा या अभंगाचा भाव मांडता येईल, माझं म्हणणं असं नाही की या अभंगाचा भाव असाच आहे, पण माझ्या बुद्धीप्रमाणे जसं मांडता आलं, जसं अगदी सुचलं, भगवंताने बुद्धी दिली त्या प्रकारे या ठिकाणी चिंतन मांडण्याचा, भगवतीचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. चुकून एखादा चुकीचा शब्द तुमच्यापर्यंत आला असेल तर क्षमा असावी. बाबा तुम्ही सर्वजण जाणकार आहात, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्व गोष्टींनी ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. अगदी पुन्हा एकदा तुम्ही 2 तास एका जागेवरती बसून सर्व काही ऐकलं. मी तुमच्या चरणी वंदन करते. अगदी माझं मस्तक तुमच्या प्रत्येकाच्या चरणावरती आहे. ही झालेली सेवा माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे, त्याचबरोबर ग्रामदैवत श्री संत गव्हाणे बाबा, त्यानंतर ज्या जगदंबेच्या कृपेनं किंवा ज्या भगवतीचा आम्ही हा नामयज्ञ म्हणा हा सप्ताह करतोय, ही रेणुका माता मोहटा देवी या भगवतीच्या चरणी ही झालेली सेवा समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर